नमस्कार. आज आपण गावरान पद्धतीचा झणझणीत मटण रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत. जर तुम्हाला गावाकडच्या जेवणाची चव आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. ज्या पद्धतीने मी घरी मटण रस्सा बनवते अगदी तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे, अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी आहे. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण अर्धा किलो मटणचा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. सर्वात आधी आपण वाटण तयार करूया. 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ काप करून घेतलेले आहे. थोडंसं तेल आणि मीठ टाकून आपल्याला जोपर्यंत कांदा मस्त ब्राऊन रंगाचा होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित तव्यावर भाजून घ्यायचा आहे. हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट गॅसवर सुद्धा कांदा भाजून घेऊ शकता. कांदा भाजण्यासाठी इथे मी लोखंडी तवा वापरलेला आहे. लोखंडी तव्यावर वाटण अगदी व्यवस्थित भाजले जातं, त्यामुळे शक्य असल्यास लोखंडी तव्यावरच आपल्याला कांदा आणि इतर साहित्य भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. 4 ते 5 लवंग, 2 हिरवी इलायची, 7 ते 8 काळी मिरी, जावेत्री, 1 मसाला इलायची, चक्रफूल, दगडफूल आणि 1 इंच दालचिनी. इथे तुम्ही खडे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. जर तुम्हाला आणखी खडे मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यानंतर पाव वाटी सुकं खोबरं इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा हरभऱ्याची डाळ, त्यानंतर खसखस, 4 ते 5 इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेल्या आहेत. ज्या मिरची तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. काश्मीरी मिरची घातल्यामुळे भाजीला रंग अप्रतिम येतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता घेतलेलं सर्व साहित्य आपण कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. यामध्ये आपण खडे मसाले घातलेले आहेत. खडे मसाले जळता कामा नये, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत हलकासा ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत. त्यानंतर कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या सुद्धा आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत. गॅस बंद करूया. मसाले थंड होण्याकरता ठेवून देऊया. त्यानंतर इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. मटण शिजवण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे. तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा मटण शिजवून घेऊ शकता. कुकरमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे. इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. तेजपान, चक्रफूल, लवंग, काळी मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. खडे मसाले घालणं टोटली ऑप्शनल आहे. भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालायचा आहे. त्यानंतर इथं मी 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये घालायचा आहे. कांदा घालून व्यवस्थित आपल्याला सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत कांद्याला हलकासा गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. इथे मी थोडीशी हळद आणखी घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडासा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यामुळे सूप अप्रतिम चवीचं बनून तयार होतं, शिवाय पचायला सुद्धा हलकं होतं. व्यवस्थित परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेलं मटण घालायचं आहे. इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. मटण स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे. कांदा परतून झाल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट मला घालायची होती, मी विसरून गेले होते. तुम्ही असं करू नका. जेव्हा कांदा व्यवस्थित परतून झाला त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलं. आता कांद्यासोबत आपल्याला मटण 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मस्त घट्ट आणि चविष्ट मटण सूप हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मटण शिजवून घ्या. आता झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 4 ते 5 मिनिट आपल्याला वाफेवरच मटण शिजवून घ्यायचं आहे. दुसऱ्या गॅसवर मी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. जेव्हा आपण मटण शिजवण्यासाठी पाण्याचा वापर करतो तेव्हा गरमच पाण्याचा वापर करावा. अजिबात थंड पाण्याचा वापर करू नका. थंड पाण्याचा वापर केला तर मटण शिजायला भरपूर वेळ लागतो आणि चवीमध्ये सुद्धा फरक पडतो. 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. पुन्हा आपण व्यवस्थित मटण मिक्स करून घेऊया. मटणाला स्वतःच पाणी सुटलेलं आहे. पुन्हा झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिट आपण मटण वाफेवरच शिजवून घेऊया. बऱ्यापैकी मटणाला पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने एकदा मटण शिजवून बघा. कुकरमध्ये सुद्धा अगदी पातेल्यामध्ये ज्या पद्धतीचं मस्त घट्ट आणि चविष्ट मटण सूप तयार होतं, अगदी त्याच चवीचं मटण सूप आपण कुकरमध्ये तयार करू शकतो. इथे मी 1.5 ते 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी आपल्याला मटणमध्ये घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं सूप तुम्हाला हवं आहे
त्यानुसार तुम्हाला मटनमध्ये पाणी ॲड करायचं आहे. झाकण लावायचं आहे. मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. आता बऱ्याचदा 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये मटण शिजत नाही. मटणच्या क्वालिटीवर सुद्धा डिपेंड असतं. 1-2 शिट्ट्या तुम्हाला कमी अधिक लागू शकता. सुरुवातीला आपण मटण 7 ते 8 मिनिट वाफेवर शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे मी इथं 4 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर काढलेल्या आहे. भाजलेले मसाले सुद्धा आपले थंड झालेले आहेत. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला वाटण तयार करायचं आहे. चला तर मटण रस्सा बनवायला सुरुवात करूया. हंडीमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घातलेला आहे. अद्रक लसूण पेस्ट मीडियम फ्लेमवर 1 ते 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. अद्रक लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. पावडर मसाले घालूया. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद, त्यानंतर अर्धा चमचा घरगुती गरम मसाला. जर तुम्हाला यापेक्षा आणखी तिखट चव आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण वाढवू शकता. सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता तयार केलेलं वाटण आपण मसाल्यामध्ये घालूया. वाटणाचा रंग तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे, त्यामुळे रंग अप्रतिम आलेला आहे. काश्मीरी लाल मिरची ही फक्त रंगासाठी वापरली जाते, त्याला तिखट चव नसते. व्यवस्थित आता सर्व मसाले आपण परतून घेऊया. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. मसाला मी परतून घेतला. बऱ्यापैकी मसाला कोरडा झालेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालूया. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घातलेलं आहे. पुन्हा मसाला आपल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला परतत असताना अजिबात घाई करू नका. जितका व्यवस्थित तुम्ही मसाला परतून घ्याल तितकी चविष्ट भाजी तयार होते. मग ती चिकन असो, मटण असो किंवा कोणतीही व्हेज भाजी असो, मसाला व्यवस्थित परतणं तितकंच महत्त्वाचं आहे. मसाला परतत असताना मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा वापर करून मसाला जर परतून घेतला तर मसाला व्यवस्थित परतला जातो. मसाला हा तळाशी चिकटत सुद्धा नाही किंवा करपत सुद्धा नाही. शक्यतो गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. बऱ्यापैकी इथं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मसाला आपला परतून झालेला आहे. इथं मी 1 चमचा मटण मसाला घातलेला आहे. टोटली ऑप्शनल आहे. याआधी आपण इतर मसाले सुद्धा घातलेले आहे, त्यामुळे हा मसाला नाही घातला तरी सुद्धा चालेल. इथे आपला मसाला मस्त परतून तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. कुकर सुद्धा थंड झालेला आहे. मीडियम फ्लेमवर मी 4 शिट्ट्या काढून घेतल्या. इथे मटण सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. इथे तुम्ही मटण सूप बघू शकता. मस्त घट्ट असं मटण सूप आपलं तयार आहे. यामध्ये आपण खडे मसाले आणि अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे, तर चवीला एकदम जबरदस्त झालेला आहे. मटण सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने मटण सूप नक्की ट्राय करा. मसाला आपला परतून झालेला आहे. यामध्ये मी थोडंसं मटण सूप घालून पुन्हा 1 ते 2 मिनिट मसाला व्यवस्थित शिजवून घेणार आहे. त्यामुळे मटण रस्सा अप्रतिम चवीचा तयार होतो. ही एक एक्स्ट्राची स्टेप जर तुम्ही केली तर जबरदस्त चवीचा मटण रस्सा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. आता यामध्ये आपल्याला शिजवलेलं मटण घालायचं आहे. मटण घालून पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिट मसाल्यासोबत मटण शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. जसा रस्सा तुम्हाला हवा आहे, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे. इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलं. बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण मटण शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आपल्याला बेतानेच घालायचं आहे. त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपल्याला मटण रस्सा दणदणीत उकळवून घ्यायचा आहे. इथं आपला मस्त झणझणीत गावरान चवीचा मटण रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने मटण रस्सा नक्की ट्राय करा. चवीला जबरदस्त आणि बनवायला सोपा. चला तर गरमागरम मटण रस्सा सर्व करूया. हॉटेलपेक्षा पण जबरदस्त चवीचा मटण रस्सा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. गरमागरम मटण रस्सा बाजरीच्या, ज्वारीच्या किंवा भातासोबत तुम्ही सर्व करू शकता. इथे मी गरमागरम बाजरीची भाकरी घेतलेली आहे, त्यासोबत गावरान चवीचा मटण रस्सा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नवीन रेसिपी सोबत.